आपल्याकडे दरवर्षी तोच सण येतो आणि त्याच सणाची ती एक स्पेशल रेसिपी असते। तर मग नागपंचमी निमित्त आपण बनवणार आहोत पुरणाच्या दिंड्या किंवा कानवले आणि त्याचबरोबर खायला बनवायची आहे गव्हाची खीर। तर त्यासाठी मग मी काय केलेलं आहे, अगोदर 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 2 वाटी डाळ कुकरला लावून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात डाळ सोडलेली आहे स्वच्छ धुवून आणि कुकरला लावून घेतली। कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन दिल्या, तोपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे मळून पीठ। तर पीठ मळण्यासाठी घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे तेलाची धार आणि थोडीशी हळद, त्यामुळे आपल्या पिठाला येणार आहे पिवळसरपणा। म्हणून मग अशा पद्धतीने मस्तपैकी मौसूद पीठ मळून घेतलेलं आहे। आपलं मळलेलं पीठ एक 10 ते 15 मिनटं तसंच मुरून द्यायचं आहे। मग तोपर्यंत मी ते ताटाखाली झाकून ठेवलेलं आहे। तर आता आपल्या कुकरच्या झालेल्या आहेत 2 शिट्ट्या। काय होतं, कधी कधी डाळ लवकर शिजत नाही, म्हणून 3 ते 4 शिट्ट्या कराव्या लागतात। तर आता 3 शिट्ट्यामध्ये आपली डाळ एकदम मौसूद शिजली गेलेली आहे। तर आता डाळ शिजलेली आहे मस्तपैकी। आता तिला आपल्याला परतवून घ्यायची आहे। तर मग परतवताना 1 चमचा तेल टाकायचं आहे, कारण तेलाने आपली डाळ खाली लागणार नाही। आणि मग जेवढी डाळ घेतली ना तेवढाच गूळ घ्यायचा आहे। तर 2 वाटी डाळ घेतली होती, मग 2 वाटी गूळ घ्यायचा आहे, बारीक खिसून घ्यायचा आणि मंद आचेवर मस्तपैकी असा आटेपर्यंत, गुळातलं पाणी आटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आपल्या डाळीतलं आणि गुळातलं पाणी आटलं की हे पहा अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी मऊसूद पुरण तयार होणार आहे। मग ते आपल्याला चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायचं आहे। चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकून पुन्हा पुरण सगळं हलवून घ्यायचं आहे। तर आता आपलं पुरण एकदम मऊसूद झालेलं आहे। मग आता हे पुरण आपल्याला चाळणीवर चाळून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं करून अशा पद्धतीने सगळं पुरण मी चाळून घेतलं। तर हे पहा अशा पद्धतीने मस्तपैकी मऊ पुरणाचा गोळा तयार झाला। मग आता आपल्याला ते कानोले उकळण्यासाठी पाणी ठेवायचं आहे। तर 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवली, पाण्याला उकळी आली, मग नंतरून आपल्याला लाट्या लाटून घ्यायच्या आहेत। तर आता पीठही आपलं मस्तपैकी मुरलेलं आहे। पीठ मुरल्यानंतर आपल्याला पुऱ्याप्रमाणे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि लाटून घ्यायचे आहेत। तर हे पहा अशा पद्धतीने मग पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपल्याला पुरणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। छोटासा लंब गोलाकार करा किंवा तुम्हाला हवे त्या आकारामध्ये करा। कुणी करंजाप्रमाणे बनवतं, तर कुणी वेगवेगळ्या आकाराचे बनवतं। तर मग मी अशा पद्धतीने हे कानोले बनवलेले आहे, त्या शिजून घ्यायच्या आहेत। तर मग वडाची पानं किंवा पिंपळाची पानं किंवा तुम्ही केळीची पानं वापरू शकता या पातोड्या बनवण्यासाठी। तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला त्या वाफून घ्यायच्या आहेत। 10 ते 15 मिनटं वाफून झाल्यानंतर आपल्या पातोड्या किंवा कानोले एकदम मस्त शिजून तयार होणार आहेत आणि खायलाही खूप छान लागणार आहेत। तर याला थोडीशी वरून तुपाची धार टाकायची आणि आपले पातोडे किंवा कानोले नागपंचमीसाठी खाण्यासाठी तयार झालेले आहेत। पण त्याचबरोबर आपल्याला बनवायचे आहे खाण्यासाठी अजून एक रेसिपी। आपले हे असे बनवलेले कानोले तुपाबरोबरही खायला चांगले लागतात। तर मग कुणी तुपाबरोबर खातं, कुणी खिरीबरोबर खातं। पण तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, छान छान कमेंट टाकायचे आहेत, जेणेकरून तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान रेसिपीज मी घेऊन येईन। तर आता आपण पातोड्याबरोबर कानोल्याबरोबर खाण्यासाठी बनवणार आहोत गव्हाची खीर। तर गव्हाची खीर बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे वाटीभर गहू। आता ते पाण्याने मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। धुवून झाल्यानंतर त्यांना कोरडं करून चाळणीत ठेवायचं आहे आणि चाळणीतून थोडंसं मीठ टाकून, थोडीशी तेलाची धार टाकून थोडेसे आंबट ओले सुकवायचे आहेत आणि सुकून झाल्यानंतर आपल्याला कुटून काढायचे आहेत किंवा पाटावरती घासून काढायचे आहेत। तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मग ओबडधोबड गहू भेटतील आणि मग ते आपल्याला मस्तपैकी त्याची खीर बनवायची आहे। गहू चांगले शिजून घेतले, 1 चमचा तूप घेतलं, काजू बदामचे तुकडे करून घेतले आणि थोडंसं खोबरं टाकलं आणि शिजवलेल्या गव्हामध्ये आपल्याला ते तुपाची धार टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर साखर टाकलेली आहे 1 वाटी आणि दूध घेतलेलं आहे 1 ग्लास। तर हे पहा अशा पद्धतीने आपली गव्हाची खीर आणि कानोले खायला झाले रेडी। तर मग मैत्रिणींनो, अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचं आहे। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा, स्वतःची काळजी घ्या। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।